श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. मी फलटणला आल्याचा वेणूबाईंच्या प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. तिच्या मनाचा धीर वाढला. तिचा आजार जसा शारीरिक होता तसा तो मानसिक पण होता. मी तिला कबूल केले की आजचा दिवस येथे राहीन व रात्री निघून जाईल. फलटण येथे डॉक्टर बर्वे म्हणून प्रसिद्ध देशभक्त होते. मी त्यांना बोलावून घेतले. मला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्यांना सगळी परिस्थिती आणि माझी मनस्थिती सांगितली. मी त्यांना सांगितले, कुणातरी चांगल्या डॉक्टरकडे ही केस सोपवून जावे म्हणून मी येथे आलो आहे. तुम्ही वेणूबाईची काळजी घ्या. त्यांनी कबूल केले आणि तो दिवस मी तेथे थांबलो. माझ्या कल्पनेने मी तेथे आल्याची माहिती फारच थोड्यांना असावी, पण सांगता येत नाही. आजूबाजूच्या घरातील कोण्या मंडळींनी मला पाहिले असले पाहिजे, कारण दुसऱ्या दिवशी दुपारच्या प्रहरी वेणूबाईची काळजी घेत बसलो असताना फलटण संस्थानच्या पोलिसांनी माझ्या सासूरवाडीच्या घराला वेढा घातला. माझा धाकटा मेहुणा बाबासाहेब मोरे तेव्हा फलटणमध्येच होता. त्याने मला येऊन सांगितले की पोलीस आले आहे. मी समजून चुकलो की माझे भूमिगत आयुष्य संपले. मला फक्त आता एवढीच काळजी होती की माझ्या अटकेचा परिणाम वेणूबाईच्या प्रकृतीवर काय होतो, कारण पोलिसांनी येऊन तिच्या देखतच मला अटक केली. मी तिची समजूत घातली. मला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आता तू आपल्या प्रकृतीची काळजी घे आणि फलटणमध्ये फार वेळ न थांबता कराडला आईकडे जा. तिची प्रकृती बरी नव्हती, पण तिने माझ्या अटकेचा झालेला प्रकार मोठ्या धैर्याने सहन केला आणि त्या रात्री फलटण संस्थानने बांधलेल्या नव्या जेलखान्यामध्ये मला राजबंदी म्हणून माझा मुक्काम झाला. पहिला राजबंदी म्हणून माझा मुक्काम झाला. आश्चर्य असे की त्या रात्री मी जेलमध्ये गाढ झोपी गेलो. 10 महिन्यांचे माझे भूमिगत जीवन संपुष्टात आले होते. माझ्या जबाबदाऱ्या आणि चिंता संपल्या होत्या. आता सरकारच्या हाती काय असेल आणि ते जे करतील ते पाहत राहायचे असा मोकळा विचार माझ्या मनात येऊन गेला. 3ऱ्या दिवसापासून सातारा जिल्हा आणि पुणे सर्कलमधील CID चे प्रमुख पोलीस अधिकारी माझ्या उलट तपासणीसाठी मला येऊन भेटू लागले. मला वाटले होते हे वरिष्ठ अधिकारी मला काही हुशारीने प्रश्न विचारतील. त्यांना काही राजकीय विचारांची पार्श्वभूमी असेल असा माझा समज होता, परंतु त्यांचे प्रश्न मला निर्बुद्धीपणाचे वाटले. चळवळीत काम करणाऱ्या माणसांची नावे विचारणे, त्यांची ठिकाणे विचारणे असे अगदी मामूली प्रश्न ते मला विचारत बसले होते. मला वाटले होते ते या चळवळीचे रूपांतर कसे कसे होत आहे वगैरे त्यांना जाणून घेण्याची इच्छा असेल, पण तसे काही दिसले नाही. त्यामुळे माझी सोय झाली. ते माझा छळ करतील अशी शंका मला वाटत नव्हती, परंतु कोण जाणे त्यांच्या मनात आले तर ते काहीही करतील असे केव्हा तरी मनात येऊन जाईल. पण शेवटी तसा काही प्रकार झाला नाही. मी जेलमध्ये आहे असे समजल्यानंतर कराडहून आई मला भेटायला आली. मी जेलच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विनंती केली की मी जेव्हा आईला भेटेन तेव्हा तेथे कोणी हजर असता कामा नये. ती दुःखाने भरून गेलेली होती. तिला मोकळे व्हायचे होते, म्हणून तेथे कोणी 3रा माणूस असणे बरे नाही. तो जेलचा अधिकारी माणुसकी असणारा होता. त्याने सांगितले की मी तशी व्यवस्था करतो.
मी जवळजवळ 6 महिन्यांनी आईला भेटत होतो. दादांच्या मृत्यूचे दुःख तिने आकांत करून हलके केले. मी तिची समजूत घातली. माझी प्रकृती बरी आहे असे पाहून आईला त्यातल्या त्यात समाधान झाले आणि या दुःखात मी इतके दिवस माझ्या आईला भेटलो नव्हतो, ही जी माझ्या मनाला लागून राहिलेली टोचणी होती ती कमी झाली. 8-10 दिवस मला फलटणच्या जेलमध्ये राहावे लागले. नंतर ते मला सातारा जेलमध्ये घेऊन गेले. माझ्यावर खटले भरावे की मला स्थानबद्ध म्हणून पाठवावे असा काहीतरी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद चालू होता, असे मला नंतर कळले. जवळजवळ 2 आठवडे मी सातारच्या जेलमध्ये राहिलो. त्या जेलमध्ये असलेले जिल्ह्यातले बरेचसे कार्यकर्ते सत्याग्रही भेटले, पण अधिकाऱ्यांनी मला त्यांच्या कुणाच्याही संगतीत ठेवले नाही. नुकतेच पकडलेले दरोडेखोर म्हणून नामांकित असलेले म्हातारबा रामोशी कोतावडेकर यांच्या खोलीत मला त्यांनी ठेवले. म्हातारबा रामोशी यांचे नाव मी ऐकून होतो. माझ्यापेक्षा 5-1 वर्षांनी ते वयाने मोठे होते. किंचितसा सावळा वर्ण, 6 फुटांपेक्षा जास्त उंची, अंगकाठी सडसडीत, बोलणे अतिशय प्रौढ, अंगावरचे कपडे पांढरे स्वच्छ, ब्राह्मणी पद्धतीने नेसलेले धोतर हे त्या माणसाच्या पोशाखातील वैशिष्ट्य पाहून मला मोठी मज्जा वाटली. 2 दिवसात त्यांच्या माझ्यात मैत्री झाली. मी म्हातारबांना त्यांच्या धंद्यातील कौशल्याबद्दल काही प्रश्न विचारले. माझेही नाव ते ऐकून होते. त्यांनी माझ्याजवळ फार मोकळे निवेदन केले. ते 4घे जण भाऊ होते. दरोडे टाकण्याचे त्यांचे काम पिढीजात चालू होते. त्यांनी मला त्यांच्या धंद्याचे काही नियम सांगितले आणि मला आश्चर्य वाटले की दरोडे घालण्यात सुद्धा काही नियम असतात. ते नियमाने कायदे मोडतात. हा एक मला नवा अनुभव होता. त्यांनी सांगितले की दरोडा घालण्यापूर्वी पंचांग पाहून ते दिवस ठरवित असत, दिशा ठरवित असत आणि मग योग्य त्या ठिकाणी पाहणी करत असत. पण ठिकाण ठरविताना त्यांचा एक महत्त्वाचा नियम असा होता की ज्या पोलीस स्टेशन खाली त्यांचे गाव आहे त्या आणि शेजारच्या पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन दरोडे घालायचे. स्त्रियांच्या अंगावर हात टाकावायचा नाही आणि दरोड्यातून मिळालेल्या मिळकतीपेक्षा 1/4 हिस्सा गोरगरिबांना वाटून टाकावायचा. हे सर्व नियम त्यांनी 2 पिढ्या तरी पाळले होते. एका आठवड्यानंतर मला म्हातारबांच्या खोलीतून काढून इतर कार्यकर्त्यांबरोबर ठेवले, कारण त्यांनी बघितले की माझी आणि म्हातारबांची चांगलीच दोस्ती झाली आहे. त्यांना ते कदाचित योग्य वाटले नसेल. कार्यकर्त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मग तुरुंगातले गांधीप्रणीत वातावरण त्या खोलीत सुरू झाले. पहाटे 4:30 वाजता उठून प्रार्थना म्हणाव्यात, रघुपती राघव, भजन करावे आणि त्या वातावरणामध्ये डोळे झाकून स्वस्थ बसावे, जणू काही समाधीस्थ होत आहोत अशा भावनेने. माझे फक्त 2च आठवडे सातारा जेलमध्ये गेले, परंतु मला त्यांची चांगलीच आठवण राहावी असे ते दिवस होते. म्हातारबांची आणि माझी त्यानंतर कधीच गाठ पडली नाही, पण त्यांचा लौकिक मी पुढे ऐकत राहिलो होतो. सातारहून पुढे मला कराडला घेऊन गेले. तोपर्यंत सरकारी निर्णय झाला होता की मला स्थानबद्ध न करता माझ्यावर खटले भरावेत. त्यासाठी ऑगस्ट 1942 मध्ये तांबवे येथील सभेत मी केलेल्या भाषणाबद्दल माझ्यावर खटला दाखल करण्यात आला. खटला अर्धा तास चालला. खटल्यात केलेले आरोप मी मान्य केले, कारण ते खरे होते. 6 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा मला देण्यात आली आणि माझा पेशा वकिलीचा असल्यामुळे न्यायाधीशांनी मला B वर्ग दिला. 4-6 दिवसांनी माझी येरवाडा जेलला रवानगी झाली. यावेळी मात्र कॅम्प जेल किंवा इतरत्र कोठे न नेता जो प्रमुख जेल होता त्याच्या अवाढव्य दरवाजातून मी प्रथमच आत गेलो आणि तिथल्या एका आवारामध्ये B क्लास राजबंद्यांसाठी ज्या राहुट्या बांधल्या होत्या त्यामध्ये माझी रवानगी केली. मला आश्चर्य वाटले की जेलमध्ये आल्यानंतर राहुट्यांमध्येच राहण्याचा माझा योग दिसतो आहे. 1932 सालीही मी अशाच तंबूत राहिलो होतो. आता पुन्हा तशीच एक राहुटी माझ्यासाठी देण्यात आली होती. या आवारातील राजबंद्यांची ही राहुटीची वसाहत म्हणजे एक छोटेसे खेडेगाव होते. प्रत्येकाला एक राहुटी अशा हिशेबाने आम्ही तेथे 20 राजबंदी असू. जुने शिक्षा संपलेले लोक जात असत, नवे येत असत. असा नित्यक्रम सुरू होता.
मी ज्यावेळी गेलो त्यावेळी लांब मुदतीची शिक्षा झालेले बरेच प्रमुख कार्यकर्ते तेथे होते. श्री सदाशिवराव पेंढारकर तेथे होते. श्री स्वामी रामानंद तेथे होते. माझे सोलापूरचे मित्र श्री पुल्ली तेथे होते. ही सर्व मंडळी तेथे असल्यामुळे ओळखीच्या घरी गेल्यासारखे वाटत होते. श्री सदुभाऊंच्याकडून त्यांच्या खटल्याच्या हकीकती ऐकल्या. त्यांना झालेल्या लांब मुदतीच्या शिक्षेचा त्यांच्या मनावर किती परिणाम झाला आहे असे मी विचारले. त्यांनी सांगितले, शिक्षा कमी जास्त असल्या तरी आपण सर्वजण एका चळवळीतले आहोत. सर्व शिक्षा पुरी होईपर्यंत जेलमध्ये राहावे लागेल असे वाटत नाही. 11 वर्षापूर्वी मी जेलमध्ये असताना माझा जो अनुभव होता तो आणि यावेळचा अनुभव यात पुष्कळ गुणात्मक फरक होता असे म्हटले पाहिजे. यावेळी मला नवीन शिकण्याचा ध्यास होता. मन पुष्कळ संस्कारक्षम होते. आता तसा मी राहिलो नव्हतो. माझी काही निश्चित मते, धोरणे बनत चालली होती. आवडीनिवडी नक्की होत चालल्या होत्या. माझ्या राजकीय अनुभवामध्ये खूपच भर पडली होती. त्यामुळे हा 5 महिन्यांचा ब वर्गाचा जेलचा अनुभव मला काहीसा वेगळा वाटला. नेहमीप्रमाणे याही जेलमध्ये वाचण्याची व्यवस्था उत्तम होती. आमच्या आवाराच्या शेजारीच पहिल्या वर्गातील स्थानबंद्यांचा कॅम्प होता. त्यांच्याकडून आमच्याकडे पुस्तके येत असत. मी ज्यावेळी त्या जेलमध्ये गेलो तेव्हा तेथे आलेल्या काही मंडळीत एका पुस्तकावर विशेष चर्चा होती. ते लोकप्रिय झालेले पुस्तक म्हणजे ऑर्थर कोसलरचे डार्कनेस ॲट नून ही कादंबरी. या कादंबरीवर वाचकांच्या उड्या पडताना मी पाहिल्या. पुस्तक हातात यायला वेळ लागला, पण मी ते मोठ्या उत्सुकतेने वाचले. कम्युनिस्ट राजवटीने केलेल्या राजकीय छळाची ती एक हृदयद्रावक कहाणी होती. या कादंबरीत कम्युनिस्ट रशियाचे मानवी मूल्ये संपलेली राजवट अशा तऱ्हेचे चित्र रंगविले गेले होते. पुस्तक कलापूर्ण आहे. लेखकाच्या तळमळीबद्दल कुणाला शंका येणार नाही. पण हे पुस्तक वाचून त्याचा माझ्यावर जो परिणाम राहिला तो हा की हे काहीसे प्रचारकी थाटाचे पुस्तक आहे. अर्थात हे माझे मत मला माहीत होते की अनेकांना ते आवडणार नाही. ऑर्थर कोसलरबद्दल मनात नितांत आदर आहे, परंतु एका देशातल्या राजकीय परिस्थितीचे निदान एखाद्या कादंबरीच्या रूपाने करता येणे शक्य नाही. आजही पाठीमागे वळून पाहताना स्टॅलिनने युद्धाच्या काळात दडपशाहीचे जे भयानक सत्र सुरू केले होते त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. पण ही गोष्ट खरी की त्यावेळी आम्ही जेलमध्ये हे पुस्तक वाचत होतो. त्याचवेळी चाललेल्या भयानक जागतिक युद्धामध्ये स्टॅलिनच्या नेतृत्वाखालीच रशियन सेना महापराक्रम करून फॅसिझमच्या पराभवाची शक्यता निर्माण करत होती. मी माझे मत आमच्या कॅम्पमधील काही मंडळींशी बोललो. त्यांनी स्टॅलिनच्या आत्ताच्या युद्धकाळातील कार्याचे महत्त्व मान्य केले. पण खटल्यांची सत्रे सुरू करून सहकार्यांना मृत्यूची वाट दाखवणाऱ्या स्टॅलिनचे समर्थन करणे केवळ अशक्य आहे. मी म्हटले, ही रास्त प्रतिक्रिया आहे. ऐतिहासिक परिस्थिती आणि माणसे यांचे मूल्यमापन करताना एक घटना किंवा काही घटना एकत्र करून त्यांचे एक आगळे रूप दाखवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ऐतिहासिक मीमांसा होणार नाही. एवढेच मला मर्यादित स्वरूपात म्हणावयाचे होते. आणि स्टॅलिनच्या व्यक्तिमत्वाचे वस्त्रहरण पुढे रशियन राज्यकर्त्यांनीच विशेषतः क्रुश्चोव यांनी आपल्या कारकिर्दीत करून इतिहासाला योग्य वळण दिले. ही गोष्ट कबूल केली पाहिजे. डार्कनेस ॲट नून या कादंबरीच्या वाचनामुळे आमच्या त्या छोट्याशा कॅम्पमधील झालेली वैचारिक वादळे अजून मनाशी येतात, म्हणून यांचा येथे उल्लेख केला आहे. मला आता येथे बरेच दिवस राहावे लागणार असा हिशेब करून होतो, कारण 6 महिन्यांची माझी शिक्षा संपल्यानंतर सरकार काही मला सोडेल असे वाटत नव्हते. पुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली डांबून ठेवण्याचा प्रयत्न जरूर होईल. तेव्हा योजनापूर्वक काहीतरी वाचले पाहिजे असे मी ठरवले. म्हणून इंग्लंडची औद्योगिक क्रांती, फ्रान्सची राज्यक्रांती आणि त्याचप्रमाणे रशियनची राज्यक्रांती या संबंधीचे वाङ्मय तेथे मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांती 4-6 पुस्तके मिळाली. ती मी त्या 5 महिन्यात वाचली आणि त्यामुळे जागतिक इतिहासाचे एक पुरेपूर चित्र डोळ्यांपुढे पुन्हा ताजे झाले. 1943 सालच्या चालू युद्धाच्या घटनांसंबंधीच्या चर्चाही आठवतात. युद्धामध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड यशस्वी होतील अशी त्यावेळी फक्त आशा व्यक्त होत होती.
कारण त्यावेळी लढणाऱ्या देशांमध्ये, विशेषतः दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये दुसरी लष्करी आघाडी उघडावी अशी रशियाच्या मनामध्ये प्रबळ इच्छा होती आणि ती आघाडी सुरू होत नाही, त्यामुळे त्यांचे हेतूविषयी शंकाही ते व्यक्त करत होते. या बातम्या वृत्तपत्रातील लेखातून हळूहळू बाहेर येत होत्या. मला कबूल केले पाहिजे की माझ्या मनामध्ये रशियाबद्दल विलक्षण सहानुभूती होती आणि दोस्त राष्ट्र काही कावेबाजपणाने ही दुसरी आघाडी उघडण्याचे टाळत तर नाहीत ना, अशी शंका माझ्या मनात येत होती. या युद्ध संबंधाने माझ्या मनात काय विचार होते याची नोंद व्हावी, त्यासाठी मी एवढे लिहिले आहे. श्री सदाशिवराव पेंढारकर, मी आणि रामानंद भारती यांच्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या परिस्थिती संबंधाने खूप तपशीलवार चर्चा होत असे. मी त्यांना मुंबईत माझी गाठ पडलेल्या मित्रांच्या मुलाखतीची माहिती सांगितली आणि आणि सातारचा लढा हा थांबणार नाही. आम्ही कुणीही तुरुंगात आलो असलो तरी हा लढा मागे पडणार नाही. नवे नवे कार्यकर्ते आणि निष्ठेने लढायला उभे राहिलेले नेते हा झगडा चालू ठेवतील. मात्र या लढ्याचे स्वरूप बदलत चालले आहे. जरूर तर शस्त्रास्त्रे वापरून हा आक्रमक लढा चालेल, असे मी माझे निदान सांगितले. सरकारला मदत करणाऱ्या आणि लोकांच्या जीवनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाज कंटकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न हे पत्री सरकार निश्चित करील, अशी माझी जी जाण होती तीही मी या मंडळींना सांगितली. सरकारला मदत करणाऱ्या आणि लोकांच्या जीवनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न हे पत्री सरकार निश्चित करील, अशी माझी जी जाण होती तीही मी या मंडळींना सांगितली. यातून निश्चित काय घडेल या संबंधाने ही सर्व मंडळी चिंता व्यक्त करीत असत. मी सांगितले, त्यांची चिंता तुम्ही व मी करून काय उपयोग? जो रणभूमीत उभा आहे तो त्याचे निर्णय घेईल आणि किसनवीर आबा आणि त्यांचे इतर सहकारी शेवटी काही राष्ट्रीय मूल्यांवर विश्वास ठेवून काम करणारी माणसे असल्यामुळे ते या चळवळीला चुकीच्या मार्गाने भरकटू देणार नाहीत, असा मला विश्वास आहे. मी श्री सदुभाऊ पेंढारकर यांना माझ्यासारखेच वाटत होते. ते म्हणाले, जोपर्यंत लढा संपलेला नाही तोपर्यंत लढा चालवण्यासाठी काही विचारांच्या मर्यादा ठेवून जितके जास्तीत जास्त पुढे जाता येईल तितके जाण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. आपण जे लोक तुरुंगात आलो आहोत ते एका अर्थाने सुरक्षित आहोत. त्या सर्वांचे प्राण तेथे धोक्यात आहेत, तेव्हा आपण त्यांना नैतिक पाठिंबाच दिला पाहिजे. सदुभाऊंचे हे म्हणणे बरोबर आहे, असे मलाही वाटले. अशा तऱ्हेच्या चर्चात आणि वाचनात माझ्या शिक्षेचे 5 महिने केव्हा निघून गेले ते मला समजले सुद्धा नाही. आणि एके दिवशी सकाळी ऑफिसमधले लोक मला येऊन सांगू लागले की तुमची शिक्षा संपली आहे व तुमची सुटका झाली आहे आणि आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. मी त्यांना म्हटले, सरकारकडून प्रतिबंधक कायद्याखाली काही हुकूम तर आला नाही ना? आमच्याकडे काही हुकूम वगैरे आला नाही, तेव्हा तुम्हाला सोडून देणेच आम्हाला भाग आहे. सदुभाऊ म्हणाले, प्रतिबंधक कायद्याचा हुकूम आला नाही ही काही वाईट गोष्ट नाही, तुम्ही जरूर जा. जेलमध्ये राहतो म्हटले तरी राहता येत नाही, अशी काहीशी माझी मनस्थिती झालेली होती. मी माझ्या सगळ्या राजबंदी मित्रांचा निरोप घेऊन येरवाड्याच्या जेलमधून बाहेर पडलो. सरकारने दिलेले प्रवासाचे वॉरंट बरोबर घेऊन रेल्वेत बसून निवांतपणे कराडला जाऊन पोहोचलो आणि 1944 सालच्या जानेवारीच्या सुमारास मी कराड स्टेशनवरून एका टांग्यात बसून जेव्हा कराडकडे जाऊ लागलो तेव्हा मला असा प्रवास करताना पाहून रस्त्यात भेटणाऱ्या सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला होता. ते माझे स्वागत करत होते. मी घरी गेलो आणि सुमारे वर्षभरानंतर घरातील सर्व मंडळींना मोठ्या